शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातमी निघते यवतमाळमधून सीएससी केंद्रात शेतकऱ्यांची लूट नोंदणीचे घेत आहेत 100 ते 150 रुपये 90,000 शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही। बातमी निघते आगरमधून परपंच चालवायचा कसा अतिवृष्टीची मदत मिळेना कापसाचे दर वाढेना शेतकऱ्यांसमोर प्रश्न भाववाढीची अपेक्षा। बातमी निघते खामगावमधून कापसाच्या दरात सतत होणारी घसरण शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करणारी जिल्ह्यातील उत्पादक आर्थिक संकटात भाववाढीच्या अपेक्षेने अद्यापही विक्री नाही। बातमी निघते शहादामधून पीक विम्याची रक्कम 3 दिवसात न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। बातमी निघते गंगाखेडमधून उपाययोजना ठरल्या कुचकामी तब्बल 97 शेतकऱ्यांनी कवटाळले मरणाला गंगाखेड तालुक्यातील स्थिती। बातमी निघते धाराशिवमधून जिल्ह्यातील उर्वरित 6 मंडळातील शेतकऱ्यांना 15 दिवसात भरपाई राणाजगतसिंह पाटील यांची माहिती। बातमी निघते हदगावमधून केवायसी साठी हदगावात शेतकरी चक्क रात्रीपासूनच बँकेपुढे रांगेत बघा स्टेट बँकेचा कारभार पैसे मिळत नसल्याने अडचणीत वाढ। बातमी निघते केंद्रामधून सोयाबीनच्या दरात घसरण पिकांसाठी केलेल्या शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना शेती करणं झालं अवघड। बातमी निघते कायगावमधून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न अधिवेशनात मांडणार आमदार प्रशांत बंब।